मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत VST शक्तीचं ट्रॅक्टर आहे 922। मित्रांनो, हा ट्रॅक्टर नवीन लॉन्च झालेला आहे, न्यू लुक आहे याच्यामध्ये, तुम्ही पाहू शकता। याच्यामध्ये मित्रांनो प्रोजेक्टर टाइप हेडलाइट्स आलेले आहेत, 4 हेडलाइट्स आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि ही जाळी दिलेली बोनटला, इथं जाळी आहे इंजिनला हवा लागण्यासाठी, एअर सर्क्युलेशनसाठी। आणि ही वेट लावण्यासाठी जागा दिलेली एक्स्ट्रा, इथं नंबर प्लेटची जागा आहे। तुम्ही याचा ॲक्सेल पाहू शकता। मित्रांनो, पहिला जो लुक होता ना त्याच्यामध्ये 22 HP मध्ये असं येत होता, आणि आता जो आहे ना असा लुक आहे याच्यामध्ये, न्यू लुक आहे मित्रांनो, एरोडायनामिक डिझाइन मध्ये। आणि बोनट लाईन मित्रांनो चावीचा लॉक दिलेला आहे। हे ट्रॅक्टर मध्ये मॅन्युअल स्टीअरिंगचा ऑप्शन आहे। आणि टायर जर बघितला ना तर 5-12चा टायर येतो पुढचा साइज मध्ये। आणि इथं पण आपली जाळी दिलेली बरं का, इंजिन सर्क्युलेशनसाठी, एअर सर्क्युलेशनसाठी। या साईडला पण आहे। मित्रांनो, तुम्ही ट्रॅक्टरचं स्टिकरिंग बघू शकता, अशा प्रकारे केलेली आहे या साईडनं, आणि या साईडनं पण अशीच आहे। इथं पण जाळी सिस्टीम आहे एअर सर्क्युलेशनसाठी। मित्रांनो, आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी बोलूया। या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो 22 HPचं इंजिन येतं बरं का, आणि 3 सिलेंडर आहे त्याच्यामध्ये। RPM जर बघितले ना तर हा ट्रॅक्टर काम करतो 2700 RPM वर। CC जर बघितलं तर 979.35 CCचा हा ट्रॅक्टर आहे, आणि 56.8 Nmचा टॉर्क या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो। आता आपण ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया। तुम्ही प्लॅटफॉर्म बघू शकता याच्यामध्ये, आणि जो बदल आहे मित्रांनो तो तुम्हाला सांगतो काय झालेलं आहे याच्यामध्ये, नवीन लुकमध्ये आहेच ना। तर याच्यामध्ये मित्रांनो साईड शिफ्ट गिअरबॉक्स दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि हा जो याच्यामध्ये ओल्ड लुक होता ना, म्हणजे ओल्ड ट्रॅक्टरमध्ये हा सेंट्रल गिअरमध्ये होता, तुम्ही पाहू शकता। पण याच्यामध्ये बदल झाले आहेत। तुम्हाला ऑप्शनमध्ये जर साईड शिफ्ट गिअर लागत असेल 22 HP मध्ये, तर तुम्ही या ट्रॅक्टरमध्ये जाऊ शकता, म्हणजे हे ऑप्शन आहे तुमच्याकडे, हे मॉडेल आहे। आणि एरिया पाहून घ्या तुम्ही, याच्यामुळे काय झालं ना, स्पेस जो आहे मित्रांनो तो मोकळा झाला थोडासा याच्यामध्ये। मित्रांनो, आता थोडंसं गिअरबद्दल बोलूया। या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो साईड शिफ्ट गिअरबॉक्स आहे, तुम्ही बघू शकता। 6 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्ससाठी पाहून घ्या तुम्ही, हाय लो। आणि ऑप्शनमध्ये जर बघितलं मित्रांनो, याच्यामध्ये ऑप्शन पण येतं 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्ससाठी, याच्यामध्ये ऑप्शन आहे। आणि याच्यामध्ये जर गिअरबॉक्स बघितलं ना, गिअरबॉक्स टाईप, तर हा स्लायडिंग मेश गिअरबॉक्स येतो मित्रांनो। या ट्रॅक्टरमध्ये PTOचे जे ऑप्शन आहेत ना RPMसाठी, 540 आणि 750 दोन ऑप्शन या ट्रॅक्टरमध्ये येतात। हा याचा 4 व्हील आणि 2 व्हीलचा गिअर झाला, तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, तुम्ही ट्रॅक्टरचा डॅशबोर्ड बघू शकता। ॲनालॉग प्लस डिजिटल मीटर आहे मित्रांनो, इथं हवरसाठी यांनी डिजिटल मीटरचं ऑप्शन दिलेलं आहे। आणि स्टीअरिंग डिझाईन पाहून घ्या, मध्ये VSTचा लोगो आहे। आणि इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी मित्रांनो एक स्विच दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपलं हॉर्नचं बटन, ही इंडिकेटरसाठी, आणि पुढचे हेडलाईट्सचे ऑपरेट करण्यासाठी दिलेलं आहे। आणि हे जे पार्किंग लाईटसाठी आहे, ही इंजिन स्टॉप करण्यासाठी दिलेलं आहे इथंच। आणि हँडब्रेक बघू शकता तुम्ही, इथं कुठं दिलेलं आहे त्यांनी, बघा हे हँडब्रेक आहे इथं। मित्रांनो, या ट्रॅक्टरमध्ये ना मोबाईल चार्ज करण्यासाठी सेपरेट ऑप्शन दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। याच्यामध्ये USB टाईप आहे, 2 USB टाईप दिलेले आहेत, पाहून घ्या। आणि इथं आपलं चावीचं स्विच, ह्या इथं चावीचं स्विच दिलेलं आहे। याची PC आणि DC लिव्हर सेटिंग पाहू शकता तुम्ही। मित्रांनो, या ट्रॅक्टरमध्ये पुश टाईप पॅडल्समध्ये क्लच आलेला आहे, पुश टाईप पॅडलचं ऑप्शन आहे याच्यामध्ये। हा सिंगल क्लच आहे मित्रांनो। ब्रेक जर बघितले ना तर OIB ब्रेक आहेत, ऑइल इमर्ज ब्रेक। साईडला ॲक्सिलेटर आहे, आणि हा याचा हँडरेस्ट झाला, इथं हँडरेस्ट सिस्टीमने दिलेली। यामध्ये मागचा जर टायर बघितला मित्रांनो तर हा 8-18 या साईजमध्ये येतो। ट्रॅक्टरची फेंडर डिझाईन पाहून घ्या, अशा प्रकारे दिलेली आहे। आणि ही आपली लाईटची सिस्टीम इथं। सीट जर बघितलं मित्रांनो तर अशा प्रकारचं सीट आहे याच्यामध्ये, अशी डिझाईन आहे सीटमध्ये। मित्रांनो, आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया। या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो 750 किलोग्रामची लिफ्ट कॅपॅसिटी येते। PTO HP जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये 18 HPचं PTO आहे मित्रांनो। ॲक्सेल पाहून घ्या तुम्ही, स्ट्रेट ॲक्सेल आहे। अशा प्रकारे याचं मागची जी साईड आहे ती अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे।
आणि इथं टेल लाईटची डिझाईन पाहून घ्या, अशा प्रकारे आहे. याचा आहे ना प्लाव लाईट दिलेला आहे, बॅक लाईट म्हणतो आपण त्याला. आणि इथं नंबर प्लेटला पण लाईट आहे, इथं नंबर प्लेटसाठी जागा आहे सेपरेट. सीटच्या बॅक साईडला आहे मित्रांनो रिफ्लेक्टर दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. या ट्रॅक्टरमध्ये डिफरेन्शियल लॉकचं पण ऑप्शन आहे, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता हा जो ट्रॅक्टर होता मित्रांनो तो 922 होता, न्यू लुकमध्ये होता हा ट्रॅक्टर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.